लातूर दि. 8 एप्रिल 2026. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णय दि. 30 मार्च 2026 व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाच्या निर्देशानुसार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण जिल्ह्यात दि. 409 ते दि. 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे. 1. भारतीय संविधान उद्देशिका वितरण. सप्ताहाचा शुभारंभ म्हणून भारतीय संविधानाची उद्देशिका प्रस्ताविका यांच्या प्रती संबंधित सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकारी BDO यांच्यामार्फत जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व शासकीय कार्यालयांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. संविधानातील मूल्यांचा प्रचार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 2. महाड चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्ष दि. 9 एप्रिल 2026. सन 2026 हे वर्ष महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये खालील उपक्रम राबवले जातील. मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादन करणारी विशेष व्याख्याने, चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृती जागवण्यासाठी वक्तृत्व, निबंध व लघुनाट्य स्पर्धांचे आयोजन. 3. संत गाडगे महाराज यांची 150वी जयंती दि. 10 एप्रिल 2026. स्वच्छता दूत. संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहे व निवासी शाळांमध्ये गाडगे बाबांच्या जीवनकार्यावर आधारित व्याख्याने व स्पर्धा, जिल्हा व विभाग स्तरावर विशेष कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वाटप करण्यात येईल. 4. जनप्रबोधन व आर्थिक सक्षमीकरण. समतादूतांद्वारे प्रबोधन, ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य आणि लघुनाटिका यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवली जाईल. महाजन मनी कार्यशाळा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्यामार्फत महाजन मनी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळा घेतली जाईल. या कार्यशाळेसाठी लीड बँकेचे मॅनेजर उपस्थित राहणार असून नवीन उद्योजकांना मार्गदर्शन व बकेट प्रक्रियेची माहिती दिली जाईल.